पक्षाचे ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांची बीड लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आदरणीय अशोकभाऊ हिंगे पाटील यांच्या सत्ता परिवर्तन जाहीर सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींना सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करते। आपण सर्वांना माहीतच असेल, आपल्या प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय अशोकभाऊ हिंगे पाटील बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि म्हणूनच येणाऱ्या 13 तारखेला आपण सर्वांनी मिळून आपल्या जवळच्या मतदार केंद्रात जाऊन आदरणीय अशोकभाऊ हिंगे पाटील यांच्या 5 नंबरवरील गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून भाऊंना जास्तीत जास्त बहुमताने विजयी करायचा आहे। कशासाठी? तर विकासासाठी। कारण आपलं एक मत म्हणजेच विकासाला। आणि आपण सर्वांना माहीतच असेल, आपले अशोकभाऊ हिंगे पाटील सत्तेवर नसताना देखील 1993 पासून ते आज 2024 पर्यंत सत्तेवर नसताना देखील ते आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी लढत आलेले आहेत आणि म्हणूनच अशाच आपल्या पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजेच अशोकभाऊ हिंगे पाटील यांना आपण पाठिंबा द्यायचा आहे आणि आपले दोन्ही हात बळकट करायचा आहे। ते कशाच्या माध्यमातून? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या राज्यघटनेतून मतदानाच्या अधिकारातून। आणि म्हणूनच येणाऱ्या 13 तारखेला आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे आणि मनात ठेवायचं आहे आणि तो फक्त आणि फक्त गॅस सिलेंडर। सर्वांच्या लक्षात राहील का? चिन्ह कोणतं आहे आपलं? गॅस सिलेंडर। एकेकाळी गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर आपल्याला 400 रुपयाला मिळत होता आणि तेच सिलेंडर आज आपल्याला किती रुपयाला मिळते आहे? 1200। आणि ते कोणामुळे? आपल्या मोदी साहेबांमुळे, बरोबर ना? आधी आपल्याला गॅस किती रुपयात दिली? आधी आपल्याला लालच दाखवलं की बाबा 100 रुपयात आम्ही तुम्हाला गॅस सिलेंडर देतोय आणि त्या आमिषाला बळी पडून आपण काय केलं? ते गॅस सिलेंडर मोफतचं घेतलं आणि आज तेच गॅस सिलेंडर त्यांनी 1200 रुपयाला केलं आहे। आणि म्हणूनच आपण सर्वांना आपली सत्ता टिकवून ठेवायची असेल तर त्यासाठी आपल्या पुढे एकच व्यक्तिमत्व ठरलेलं आहे आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त आदरणीय अशोकभाऊ हिंगे पाटील। आणि सर्वांनी लक्षात असू द्या, आपलं चिन्ह आहे गॅस सिलेंडर। आणि म्हणूनच एक उमेदवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतो, एक उमेदवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतो, तर एक उमेदवार 2 ऊस कारखान्याचा मालक म्हणून जन्माला येतो। एका उमेदवाराने चिक्की खाल्ली लहान मुलाची, तर एका उमेदवाराने चंदनासारख्या पवित्र श्रीमंत। दोन्ही उमेदवार श्रीमंत आहेत आणि आपला उमेदवार हा सर्वसामान्य कुटुंबातील येतो। आणि म्हणूनच आपले जर हक्क, आपले जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला आपल्या हक्काचा माणूस, आपल्या हक्काचा व्यक्तिमत्व हे संसदेत पाठवायचं आहे। कशासाठी? तर आपले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि आपल्यापर्यंत ज्या काही योजना आहेत त्या पोहोचल्या पाहिजे आणि आपण सर्वसामान्य जनतेने या सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे। आणि म्हणूनच आपल्या हक्काचा व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय अशोकभाऊ हिंगे पाटील। म्हणूनच येणाऱ्या 13 तारखेला आपण सर्वांनी मिळून आदरणीय अशोकभाऊ हिंगे पाटील यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून भाऊंना जास्तीत जास्त बहुमताने विजयी करायचा आहे। आता आपण सर्वांनी मिळून एकच निश्चय करायचा आहे। कोणता निश्चय करायचा आहे? आता येणाऱ्या 13 तारखेला जर आपल्या हाताच्या बोटाला कोणाच्या नावाची शाही लागत असेल तर ती फक्त आणि फक्त अशोकभाऊ हिंगे पाटील यांच्याच नावाची असली पाहिजे, यांच्याच नावाची असली पाहिजे। कारण आपल्या एका मतात एवढी ताकद आहे की आपण अख्खं राज्य बदलू शकतो। आणि म्हणूनच आपल्यावर
जे काही अन्याय होत आले, आजपर्यंत अत्याचार होत आले आहेत, जर याला सारायचं असेल तर आपल्या पुढे एकच शेवटचा पर्याय उरलेला आहे आणि ते म्हणजे अशोकभाऊ हिंगे पाटील. म्हणून सर्वांनी येणाऱ्या 13 तारखेला आपल्या जवळच्या मतदार केंद्रात जाऊन आदरणीय अशोकभाऊ हिंगे पाटील यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे, विजयी करायचं आहे, विजयी करायचं आहे. भारताच्या एकतेचे मी नवे निशाण आहे, भारताच्या एकतेचे मी नवे निशाण आहे. मीच हिंदू, मीच ख्रिश्चन, मीच मुसलमान आहे. कोणत्या जातीच्या कडपात नाही, एकटीच चालते मी, कारण जात माझी, धर्म माझा, फक्त संविधान आहे, फक्त संविधान आहे. आणि आज तुम्हा सर्वांना हे लक्षात ठेवायचं आहे. कोई कहता है हिंदू खतरे में है, कोई कहता है हिंदू खतरे में है, तो कोई कहता है कि मुसलमान खतरे में है. लेकिन आज यहाँ पर मैं आप सभी को बता दूं, ना हिंदू खतरे में है, ना मुसलमान खतरे में है. अगर कोई खतरे में है तो हमारी वो देश की कुर्सी खतरे में है, हमारी लोकशाही खतरे में है. अगर आज हमें हमारे संविधान को बचाना है तो आज हमें सबसे पहले अपने आदमी को चुन के लाना होगा आणि तेच आपल्या हक्काचे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय अशोकभाऊ हिंगे पाटील आहेत. हे आपण सर्वांनी मिळून आज लक्षात घ्यायला पाहिजे. आज आपल्या देशामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या बेरोजगारीच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. हे कशामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे की जा बहुजनांनो, जा बहुजनांनो, तुम्हाला तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवायचं आहे की तुम्हाला या देशाचं शासनकर्ती जमात बनायचं आहे. आणि आपल्याला जर सत्तेत उतरायचं असेल तर त्यासाठी शिक्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात आधी प्राधान्य दिलं आणि तेच शिक्षण, आज त्या शिक्षणापासून आपण अलिप्त आहोत. कशामुळे? आज आपण जातीच्या आणि धर्माच्या नावावर झगडतो आहे, बरोबर ना? पण आज जातीच्या आणि धर्माच्या नावावर झगडण्यापेक्षा विकासासाठी झगडा, प्रगतीसाठी लढा आणि शिक्षणासाठी लढा. कारण आपण जर योग्य असं शिक्षण घेतलं तर आपण सरकारला प्रश्न विचारू शकतो. आणि म्हणूनच आधी आपल्याला शासनकर्ती जमात बनायचं आहे तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे की आता आपल्या देशातील राजा हा कोण्या राणीच्या पोटातून जन्म घेणार नाही, तर आपल्या देशातील राजा हा लोकशाहीच्या पोटातून जन्म घेणार. आणि म्हणूनच आपला मतदान हे कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण सर्वांनी मिळून आपले सर्वांचे लाडके, लोकप्रिय व तडफदार उमेदवार आदरणीय अशोकभाऊ हिंगे पाटील यांनाच द्यायचं आहे. आणि चिन्ह आहे गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडर.